पहिले दादांच्या बैठा होता. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी. पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड नगरपालिकेसमोर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे युवकाचे अध्यक्ष सन्माननीय मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पंढरीनाथ गावकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिकेसमोर कालपासून वीर येलोजी गोटे यांच्या सासवड बाजारपेठ येथील असलेल्या समाधीची विटंबना होत आहे. त्या ठिकाणी असलेलं अतिक्रमण ते काढून टाकावं आणि त्या ठिकाणी वीर येलोजी गोटे यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीकरता कालपासून या ठिकाणी चक्री आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आद्य क्रांती उमाजीराजे नाईक यांचे 7वे वंशज रमण अण्णा खोमणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. वीर येलोजी गोटे यांचं स्मारक पुरंदर तालुक्यामध्ये आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. खरं तर पुरंदर तालुका हा वीराचा, शिवराचा, शाहिराचा, संतांचा तालुका म्हणून या तालुक्याची वेगळी ऐतिहासिक ओळख आहे. त्याचप्रमाणे पुरंदर तालुका ही महात्मा फुले यांची जन्मभूमी आहे. त्याचप्रमाणे लहुजी वस्ताद साळे यांची जन्मभूमी आहे आणि आपल्या सर्वांचे आराध्य छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे. आणि या जन्मभूमीमध्ये वीर येलोजी गोटे यांची समाधी आहे. त्या समाधीचं जतन करणं, त्या समाधीची विटंबना होणार नाही. वीर येलोजी गोटे यांचा पुतळा उभारणं ही आपली सर्वांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. परंतु गेले अनेक वर्ष या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळात ज्या वीर येलोजी गोटे यांनी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पहिली प्रतिज्ञा स्वराज्य निर्माण करण्याकरता रायरेश्वराच्या मंदिरात मोजके शिलेदाराबरोबर घेतली, त्याच्यामध्ये वीर येलोजी गोटे यांचा समावेश होता. आणि अशा प्रकारे अत्यंत ऐतिहासिक वारसा असलेला, त्याचप्रमाणे या स्वराज्य निर्मितीसाठी ज्यांचा मोठा सहभाग असलेल्या वीर येलोजी गोटे यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या समाधीची त्या ठिकाणी विटंबना होत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात यावं त्यासाठी, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सुसज्ज अशी समाधीची उभारणी करण्यात यावी या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषद त्या ठिकाणी 2 दिवस चक्री उपोषण या ठिकाणी करत आहे. काल पुरंदर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी चक्री उपोषण करण्यात आलं. आज बारामती तालुक्याच्या वतीने या ठिकाणी चक्री उपोषण करण्यात येत आहे. परंतु कालपासून या ठिकाणी
उपोषण सुरू असताना या सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही। खर तर वीर एलोजी गोटे हे संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाचा आदर्श आहे, महाराष्ट्राचा आदर्श आहे आणि अशा वीराच्या समाधीकडे सासवड नगरपालिका प्रशासन हे जाणून बुजून त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे। भविष्यात सासवड नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना आम्ही नम्र आवाहन करतो की खऱ्या अर्थानं वीर एलोजी गोटे यांचं स्वराज्य निर्मितीसाठी जे योगदान आहे त्या योगदानाचा विचार करून आपण तात्काळ त्या ठिकाणी त्या समाधीचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न करावा आणि त्या पद्धतीचं लेखी आश्वासन पुरोगामी संघर्ष परिषदेला तात्काळ आपण द्यावं। अन्यथा या ठिकाणी आज फक्त पुरोगामी संघर्ष परिषद हे या ठिकाणी आंदोलन करत आहे, परंतु भविष्यात आपण जर याचा निर्णय घेतला नाही तर उद्या या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आणि या ठिकाणी वीर एलोजी गोटे यांना मानणारा, मग त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष असेल, विविध सामाजिक संघटना असतील, विविध राजकीय पक्ष असतील, या सर्वांना या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे प्रवेशद्वार त्या ठिकाणी बंद करावे लागेल। त्यामुळे अधिक न बोलता या ठिकाणी पुन्हा एकदा माननीय मुख्य अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण तात्काळ या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी लेखी आश्वासन द्यावं, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि त्याला सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि सासवड नगरपालिका प्रशासन जबाबदार नाही। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय लवजी।